Hello student, today we will study the topic about structure of atom. Structure of atom. In this topic, subtopic is studied electronic structure of element. Electronic structure of element. आता पहिला आपण इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ एलिमेंट यामधला काही डेफिनेशन पाहूया आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे केमिस्ट्री मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन what is by electronic configuration or define the term electronic configuration. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण एखादा एलिमेंट घेऊया. एलिमेंट घेऊया आपण एखादा कार्बन घेतला. कार्बन ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो आपण. म्हणजे काय झालंय, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्या ॲटमचे इलेक्ट्रॉन्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. कुठे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत? सेल, सबसेल आणि ऑर्बिटल मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणून याच्यावर आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज नथिंग बट the distribution of electrons in different cell, subcell and orbitals of an atom are termed as electronic configuration. Electronic configuration, the distribution of electrons in cell, subcell, and orbital of an atom are termed as इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण पाहतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. कार्बन ॲटॉमिक नंबर Z is equal to 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय की त्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन हे वेगवेगळ्या सेलमध्ये, सबसेल मध्ये आणि ऑर्बिटल मध्ये केलेलं असते त्या ॲटमच्या. म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल हे कार्बन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. किंवा एखादा आता यामध्ये 1s2 किंवा आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊया. L आणि X, N L X. यामध्ये N आहे, एक आहे नंबर ऑफ सेल किंवा सेल नंबर. त्यानंतर एक आहे नंबर ऑफ सबसेल नंबर किंवा नंबर ऑफ सबसेल. आणि X काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. X. आता याचं एक्झाम्पल आपण हे एक्झाम्पल घेऊया. 2p2 यामध्ये हे 2 काय आहे? n ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे n is equal to 2 म्हणजे काय आहे? हा सेल नंबर आहे. सेल नंबर 2 सेल. आता ही p म्हणजे काय? n is equal to नंबर ऑफ सबसेल. p साठी काय आहे? n is equal to ही p सबसेल आहे. p सबसेल आणि त्याची जी व्हॅल्यू आहे n is equal to 1 अजून क्वांटम नंबर. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 आर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तसंच आणखी आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. 3d5 यामध्ये 3d5 मध्ये 3 जे आहे ते सेल नंबर आहे. 3 सेल नंबर आहे. d सबसेल आहे. L is equal to 2 आणि 5 जे आहे ते इलेक्ट्रॉन्स आहे.
5 जे आहे ते इलेक्ट्रॉन्स आहेत, याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. म्हणजेच काय, distribution of electrons in cell, subcell and orbitals of an atom are termed as electronic configuration. Definition लक्षात ठेवणं आवश्यक आहे पहा. डेफिनेशन लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यावरून हा जर बेस तुम्हाला व्यवस्थित समजला तर पुढचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहणार आहे पहा. त्यामुळे हा जो बेस आता आपण घेतोय तो बेस तुम्हाला लक्षात राहणं किंवा समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. देन व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा फक्त कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन. आता व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, आता आपण आणखी असंच एक एक्झाम्पल घेऊया. असंच एक एक्झाम्पल घेऊया. आपण फ्लोरीन घेऊया. फ्लोरीन सिंबॉल F, atomic number Z is equal to 9. Electronic configuration A 1s2 2s2 2p5 2p5. आता इथं परत हे याची फोड केली जाते आणि फोड करून 1s2 2s2 2px2 2py2 आणि 2pz1 हे जे इलेक्ट्रॉनिक आउटरमोस्ट ऑर्बिटल किंवा त्याला व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे जे शेवटचे जे आहेत 2s 2p किंवा 2s2 2px2 2py2 2pz1, याला आपण व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन म्हणतो किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यालाच आपण आउटरमोस्ट ऑर्बिटल किंवा आउटर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे म्हणतो. आउटर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे म्हणतो आपण. आउटर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण म्हणतो. कुठल्याला, आता हे फ्लोरीनचं आपण एक्झाम्पल घेतलं. त्या फ्लोरीनच्या एक्झाम्पल मध्ये हा जो शेवटचा भाग आहे 2s2 2p5, याला आपण व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो किंवा व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन फ्लोरीनचं. किंवा आणखी दुसरा आपण एक्झाम्पल घेऊया. क्लोरीन घेऊया. क्लोरीन atomic number 17, electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5. आता यामध्ये 3s2 आणि 3s2 3p5 हे याचं व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन आहे. व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा आउटर सेल कॉन्फिगरेशन किंवा आउटर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 3s2 3p5. म्हणजे याच्यावर आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल, व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, the distribution of electrons in different subcell, in distribution of electrons in different subcell and orbital of outermost orbital किंवा व्हॅलन्स सेल ऑर्बिटल are termed as व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. डिस्ट्रीब्यूशन, हे जे डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूशन ऑफ electrons in different subcell or orbitals in outermost of an atom are termed as valence cell electronic configuration or valence cell configuration. म्हणजे काय, ह्या सबसेल मध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन वेगवेगळ्या सबसेल मध्ये होणे, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन
हे वेगवेगळ्या सबसेल मध्ये किंवा ऑर्बिटल मध्ये होणे त्या ऍटमच्या त्याला आपण व्हॅलन्स सेल किंवा व्हॅलन्स सेल कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या अशा पद्धतीने दाखवली जाते बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवते. आणखी एक मेथड आहे पहा पिक्टोरियल मेथड. आता या पिक्टोरियल मेथड मध्ये हे जे सबसेल किंवा ऑर्बिटल जे आहे ते ऑर्बिटल किंवा सबसेल हे स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर अशा पद्धतीने दाखवले जातात. स्पेरिकल किंवा त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन हे स्पेरिकल दाखवले जातात किंवा त्या ठिकाणी स्क्वेअर बॉक्स मध्ये दाखवले जातात. स्क्वेअर बॉक्स मध्ये किंवा स्पेरिकल अशा पद्धतीने दाखवले जातात. आता त्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे फ्लोरीनच आहे. फ्लोरीनचं एक्झाम्पल आपण घेऊया. या फ्लोरीनच्या एक्झाम्पल मध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स हे स्फियर किंवा सर्कल किंवा स्फियर अशा पद्धतीने दाखवले जातात. याला पिक्टोरियल मेथड मध्ये. आता हे 1s ऑर्बिटल आहे 1s आणि 2s हे 2s ऑर्बिटल 1s 2s ऑर्बिटल आणि किंवा फक्त आपण आउटर मोस्ट ऑर्बिटल दाखवूया. हे 2s ऑर्बिटल आणि स्पेक्टोरियल मेथड हे सर्क्युलर किंवा स्फेअर आणि सर्क्युलर आणि स्क्वेअर बॉक्स मध्ये. स्क्वेअर बॉक्स म्हणजे कसं या अशा पद्धतीने 1s ऑर्बिटल हे 2s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल 2px 2py 2py आणि 2pz. आणि यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन हे एरोच्या सहाय्याने इन अपोजिट डायरेक्शन दर्शविले जातात. हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत 2s मध्ये हे 2s मधले दोन इलेक्ट्रॉन्स हे एरोच्या सहाय्याने अपोजिट डायरेक्शन दाखवले जातात. अपोजिट डायरेक्शन. त्यानंतर 2px म्हणजे हा 2px 2py आणि 2pz आहे. 2px मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत 2py मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2pz मध्ये हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे. हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स दाखवले जातात आणि शेवटी एखादा इलेक्ट्रॉन जर शिल्लक राहिला तर तो सिंगल इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने दाखवला जातो. त्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो आपण. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. तसंच इथं 2s ऑर्बिटल 2px 2py आणि 2pz सिंगल इलेक्ट्रॉन. या दोन इलेक्ट्रॉन्स मध्ये पहिला इलेक्ट्रॉन हा अपवर्ड डायरेक्शनने एरो दाखवला जातो. वर्टिकल पॉइंटिंग इन अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो पॉइंटिंग इन डाउनवर्ड एरोच्या सहाय्याने दर्शवला जातो. दोन इलेक्ट्रॉन्स मध्ये पहिला इलेक्ट्रॉन हा अपवर्ड डायरेक्शन म्हणून इथे सिंगल इलेक्ट्रॉन हा अपवर्ड डायरेक्शन दाखवलेला आहे. ही जी मेथड आहे याला पिक्टोरियल मेथड्स असं म्हटलं जातं. पिक्टोरियल मेथड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यामध्ये आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यूज करतो आणि ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्क्वेअर बॉक्स मधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण यूज करतो. हे सर्कल किंवा स्फेअर ची ही स्फेरिकल ची ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण वापरत नाही. परंतु ही मेथड आहे ही एक मेथड आहे. ही दुसरी मेथड पिक्टोरियल मेथड. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्हाला क्वेश्चन विचारतात पहा. राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन इन पिक्टोरियल मेथड. असा जर क्वेश्चन विचारला
तर ह्या दोन्हीतले एकतर स्क्वेअर बॉक्स मध्ये किंवा सर्कल मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. म्हणजे क्वेश्चन असा जर विचारला तर पिक्टोरियल मेथड जर विचारली तर तुम्हाला स्क्वेअर बॉक्स मध्ये किंवा सर्कल मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. आणि फक्त राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन ॲटम असा जर क्वेश्चन विचारला तर कुठलीही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिली तर तुम्हाला मार्क मिळतील. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज एक्सप्लेन्ड इन डिफरंट रूल्स. एक्सप्लेन विथ डिफरंट फॉलोइंग रूल्स. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे वेगवेगळ्या रूल्स प्रमाणे हे एक्सप्लेन केलेले आहे. त्यामध्ये पहिला जो रूल्स आहे अबाव प्रिन्सिपल. अबाव प्रिन्सिपल. प्रिन्सिपल. त्यानंतर पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पावलीज एक्सक्लुजन. पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आणि Hund's rule of maximum multiplicity. Hund's rule of maximum multiplicity. This electronic configuration is explained with the help of following rules. Above principle, Pauli's exclusion principle, and Hund's rule of maximum multiplicity. Maximum multiplicity. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण above principle हा रूल्स पाहणार आहोत आजच्या पिरियडला. त्यामध्ये above principle हा जर्मन वर्ड आहे build up. Above means build up. The electrons are arranged in sequence or orbitals with filling of electrons are arranged in a sequence with increasing energy. This filling of electrons, there are some rules for filling of electrons with the help of n plus l value. When the two orbitals contains different n plus l value, the lower value of n plus l value is filled first, then higher value of n plus l. याचे काही रूल्स आहेत अबाव प्रिन्सिपलचे. त्या अबाव प्रिन्सिपलच्या रूल्स मध्ये हे जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे इलेक्ट्रॉन्स फीड केलेले असतात ऑर्बिटल मध्ये किंवा सब सेल मध्ये. हे इलेक्ट्रॉन्स फिलिंग हे इन्क्रीजिंग एनर्जी सिक्वेन्स आणि इन्क्रीजिंग एनर्जी अशा पद्धतीने त्याची सिक्वेन्स असते त्या ऑर्बिटलची. आणि त्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स फिल केलेले असतात त्या सब सेल किंवा ऑर्बिटल मध्ये हे n plus l व्हॅल्यू वरून हे फिल केलेले असते. ज्या ऑर्बिटलची किंवा सब सेलची n plus l व्हॅल्यू ही लोअर आहे ते ऑर्बिटल पहिल्यांदा फिल केले जातात. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन दिस ऑर्बिटल हॅविंग लोअर व्हॅल्यू ऑफ n plus l than higher value of n plus l. For example 3s and 3d orbital. 3s and 3d orbital. 3s and 3d orbital. आता पहा यामध्ये हे रूल्स समजून घेताना तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे माहित असणं आवश्यक आहे. हे n म्हणजे काय आणि l म्हणजे काय. n म्हणजे काय आणि l म्हणजे काय. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो यातले ही पुढची जी व्हॅल्यू आहे ही n व्हॅल्यू असते. n म्हणजे थोडक्यात 3s n व्हॅल्यू.
आणि एल व्हॅल्यू कुठले आहे, एल व्हॅल्यू एल इज इक्वल टू आता 3s आहे, 3p आहे, 3d आहे. यामध्ये एल व्हॅल्यू s ची एल व्हॅल्यू s ची एल व्हॅल्यू म्हणजे s l इज इक्वल टू 0 असते त्यावेळी s ऑर्बिटल असते, त्यावेळी s ऑर्बिटल असते. l व्हॅल्यू 1 असते त्यावेळी p ऑर्बिटल असते किंवा सबसेल असते. आणि l इज इक्वल टू 2 असते त्यावेळी d ऑर्बिटल असते, त्यावेळी d ऑर्बिटल असते. आणि अशा पद्धतीने आपण ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स यामध्ये फीड करत असतो त्यावेळी आता इथं आपण 4 घेऊया, 4s आणि 3d. 4s and 3d n is equal to 4 आणि n is equal to 0. आता इथं काय झालं, n is equal to 3 आणि n is equal to l 0 हे s साठी, 1 हे p साठी आणि 2 d साठी, म्हणजे l व्हॅल्यू इथे किती आली, 2 आली, l व्हॅल्यू 2 आली 3d साठी. म्हणजे यामध्ये फॉर 4s ऑर्बिटल the n is equal to 4 and l is equal to 0. Therefore n plus l is equal to 4 plus 0 is equal to 4, and for 3d orbital, n is equal to 3 and l is equal to also 2, l is equal to 2. Therefore n plus l value is equal to 3 plus 2 is equal to 5. 3 plus 2 is equal to 5. आपला रूल काय सांगतो, अकॉर्डिंग टू आउटऑफ प्रिन्सिपल रूल काय सांगतो, पहिल्यांदा ज्या ऑर्बिटलची n plus l व्हॅल्यू ही लोअर आहे ते ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलिंग पहिल्यांदा करायचं आणि नंतर n प्लस व्हॅल्यू हायर आहे त्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स नंतर फिट करायचे. म्हणजे 4s ऑर्बिटल ची व्हॅल्यू n प्लस व्हॅल्यू 4 आहे, ही लोअर आहे दॅन 5. म्हणून यामध्ये पहिल्यांदा 4s ऑर्बिटल आणि नंतर 3d ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन फर्स्ट 4s देन 3d ऑर्बिटल, फर्स्ट 4s and then 3d ऑर्बिटल्स. ठीक आहे, हा एक रूल आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर n प्लस l व्हॅल्यू वेगवेगळे असेल तर त्यामध्ये ज्या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू ही लोअर आहे ते ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलिंग पहिल्यांदा करायचं आणि नंतर ज्या ऑर्बिटलची व्हॅल्यू n प्लस l व्हॅल्यू हायर आहे त्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स नंतर फिट करायचे. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये 4p आणि 3d. आता दुसरा एक रूल काय सांगतो, जर समजा n प्लस l व्हॅल्यू या दोन ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू हे जर इक्वल आले अशा वेळी ज्या ऑर्बिटलची n व्हॅल्यू ही लोअर आहे त्या ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन फीड करायचा आणि नंतर दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फीड करायचा, म्हणजे हायर n व्हॅल्यू असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं n प्लस l व्हॅल्यू 4p आणि 3d चे एक्झाम्पल घेऊया. इथं 3d चं आहेच हे 3d. आता यामध्ये 4p म्हणजे इथं 4p n is equal to 4, l is equal to इथं 1 येईल, l is equal to 1. Therefore n plus l value 4 plus 1 ही 5 आहे, ही व्हॅल्यू 5 आहे. म्हणजे काय, यामध्ये 4p आणि 3d
ह्या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू हे इक्वल आली 5 5 ही इक्वल आली अशा वेळी ज्या ऑर्बिटलची किंवा सबसेलची n व्हॅल्यू ही लोअर आहे ते ऑर्बिटल पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्सनी फिल करायचे आणि नंतर दुसरा ऑर्बिटल. म्हणजे यामध्ये n व्हॅल्यू लोअर कोणाची आहे n 3d मध्ये n ची व्हॅल्यू 3 आहे आणि 4p मध्ये n ची व्हॅल्यू 4 आहे. ही लोअर व्हॅल्यू आहे म्हणून यामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन d ऑर्बिटल अँड देन 4p ऑर्बिटल. पहिल्यांदा 3d मध्ये इलेक्ट्रॉन्स फीड करायचे आणि नंतर 4p मध्ये इलेक्ट्रॉन्स फीड करायचे. दिस इज नथिंग बट द रूल्स ऑफ अबव प्रिन्सिपल और फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन फिल करायचा हा दुसरा रूल्स आहे की ज्या दोन ऑर्बिटलचा n प्लस l व्हॅल्यू हे इक्वल येईल त्यावेळी ज्या ऑर्बिटलची किंवा ज्या सबसेलची l व्हॅल्यू लोअर आहे ते ऑर्बिटल पहिल्यांदा फीड करायचं आणि नंतर राहिलेलं. यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं 4p and 3d. या 4p आणि 3d मध्ये 3d ची n व्हॅल्यू ही लोअर आहे म्हणून पहिल्यांदा 3d आणि नंतर 4p. दिस इज नथिंग बट द रूल्स फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू अबव म्हणजे दोन रूल्स पाहिले आपण. कुठले दोन रूल्स? n प्लस l व्हॅल्यू जर दोन्ही ऑर्बिटलची समान असेल, दोन ऑर्बिटल्स आहेत आणि दोन ऑर्बिटल्स आहेत आणि त्या दोन ऑर्बिटल मध्ये n प्लस l व्हॅल्यू ज्या ऑर्बिटलची लोअर आहे ते ऑर्बिटल पहिल्यांदा फीड करायचं. त्याचं एक्झाम्पल आपण 4s आणि 3d घेतलं. त्यामध्ये 4s ची लोअर आहे म्हणून पहिल्यांदा इलेक्ट्रॉन हा 4s मध्ये फीड करायचा आणि नंतर 3d मध्ये. दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं n प्लस l व्हॅल्यू जर समजा इक्वल असेल, दोन ऑर्बिटल मध्ये इक्वल असेल अशा वेळी ज्या ऑर्बिटलची किंवा सबसेलची n व्हॅल्यू लोअर आहे त्या सबसेलची लोअर आहे ते सबसेल किंवा ऑर्बिटल फील्ड फर्स्ट देन अनदर ऑर्बिटल इज फ्री. म्हणून या ठिकाणी ते एक्झाम्पल आपण 4p आणि 3d घेतलेलं आहे. 4p आणि 3d मध्ये यामध्ये 3d ची n व्हॅल्यू ही लोअर आहे दॅन 4p म्हणून पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स हा 3d मध्ये भरून घ्यायचा आणि नंतर 4p मध्ये इलेक्ट्रॉन्स भरून घ्यायचे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द रूल्स ऑफ अबव प्रिन्सिपल. आता त्यानंतर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स यामध्ये एक सोपी पद्धत आहे पहा. इथं 1s लिहायचं. 1s 2s 3s 4s 5s 6s आणि वरती 7s. Seven s, 1s, 2s, 2p, 3p, 4p, 5p, 6p, 7p. ठीक आहे. आता त्यानंतर d, s, p आणि नंतर d. d ऑर्बिटल हे 3d पासून सुरू होते. d 3d 4d 5d 6d. ठीक आहे. आता त्यानंतर f ऑर्बिटल 4f 5f. आपल्याला एवढेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतात पहा. आणि नंतर काय करायचं, हे एरोच्या सहाय्याने दर्शवायचे. एरोच्या सहाय्याने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना एरोच्या सहाय्याने दर्शवायचे किंवा यामध्ये एरो जे आहे ते असे तिरके एरो दाखवायचे. तिरके एरो दाखवायचे आणि तिरके एरो दाखवून त्यामध्ये
हे एरो दाखवायचे आणि वरती इथपर्यंत दाखवलं तरी बरोबर आहे. Healing of electrons according to above principle. त्यानंतर आता इथं जसं 5f आहे इथं 6f येऊ शकतं आणि वरती जे आहे त्या अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन्स कसे बिल्ड होतात पहा. इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा 2s 2p 2s 2p 2s 2p 3s 3p 3d त्यानंतर 4s सॉरी 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s 4d 5p 6s 4f 5d 6p 7s 5f 6d 7p अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे असे दाखवली तरी बरोबर आहे. किंवा तुम्ही जर हीच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे अशा पद्धतीने दाखवली पहा. 1s 2s 2s 2p त्यानंतर 2p 3s त्यानंतर 3s 3p 4s हे थोडंसं अंतर ठेवून जर केलं अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी बरोबर आहे का. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने लिहिलं तरी बरोबर आहे. याच्या अगोदरच्या पद्धतीने लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे एनर्जी जी आहे एनर्जी 1s ऑर्बिटल has lower energy 1s orbital has lower energy than 2s then 2p then 3s then 3p then 4s then 3d then 4p then 5s then 4d then 5p then 6s then 4f then 5d then 6p then 7s then 5f then 6d then 7p अशा पद्धतीने एनर्जी increasing energy of orbital is 1s is less than 2s is less than 2p 2p is less than 3s 3s is less than 4p किंवा increasing energy of this orbital is 2s is higher than 1s 2p is higher than 2s 3p is higher than 3s 4s is higher than 3p 3d is higher than 4s that is 5d is higher than 4f and 7p is higher than 3d increasing energy of these orbitals. This is nothing but the above principle and filling of electron. या दोन्ही पैकी एकच मेथड यूज करायची.
एक तर ही मेथड यूज करा किंवा अगोदर फक्त आपण एरो दाखवले होते 1s हे असे एरोने दाखवले होते ती मेथड यूज करा किंवा ही मेथड यूज करा कुठलीही एकच मेथड यूज करायची आणि एकच मेथड लक्षात ठेवायची की जेणेकरून त्या ठिकाणी जम्बलिंग झालं ना पाहिजे ठीक आहे एकच मेथड कुठली लक्षात ठेवा आणि तुम्हाला ही परीक्षेला विचारते पहा 2 मार्काला विचारते फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन फक्त एवढी डायग्राम विचारते फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला 2 मार्काला फक्त डायग्रामच विचारते तर त्यावेळी डायग्राम ही लिहिणं आवश्यक आहे येणं आवश्यक आहे फक्त काय करायचं हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं 1s 2s 2p 3s 1s 2s 3s 4s 5s 6s 7s एका लाईन मध्ये लिहून घ्यायचं नंतर एक लाईन सोडायची नंतर 2p सुरू करायचं 2p 3p 4p 5p 6p 7p त्यानंतर एक लाईन सोडायची d लाईन सुरू करायची 3d 4d 5d 6d नंतर एक लाईन सोडायची 4f चालू करायची 4f 5f आणि 6f अशी आडवी लाईन आली पाहिजे उभी लाईन आली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही एखादा सबसेल किंवा ऑर्बिटल हे मिस होत नाही अशा पद्धतीने डायग्राम काढायचे ओके धन्यवाद